नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आशा आहे आतापर्यंत शिकवलेल्या किंवा अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओज तुम्ही बघितलेले असतीलच. तर चला आज आपण जे आपला पहिला चॅप्टर आहे अरिथमॅटिक मधला संख्या आणि संख्यालेखन पद्धती म्हणजेच नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम याचे काही पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मागच्या वर्षी विचारलेले गेलेले प्रश्न जे 2009 पासून 2023 पर्यंतचे आहेत. या व्यतिरिक्तही काही प्रश्न आपल्याकडे आहेतच, बट ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून देऊया. चला तर सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 2021 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ज्यांना नाही माहिती त्यांनी बघून घ्या. हा प्रश्न आहे 2,02,000 इज रिटन इन डिजिट्स ॲज म्हणजेच 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ती पुढीलपैकी असेल. कोणती असेल? या चारपैकी तुमचं ऑप्शन तुम्हाला कमेंट करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, तर आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतो. ज्यांना माहित आहे किंवा ज्यांनी आपले क्लासेस अटेंड केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना हे खूप सोपं जाईल, परंतु ज्यांना माहित नाही त्यांना आपण एक एक्सप्लेन करूयात. कधी ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्हाला डिजिट्स टू नंबर लिहायचं असेल तेव्हा तुम्ही असे बॉक्सेस तयार करा. ठीक आहे. यामधले पहिले 3 बॉक्सेस सोडून द्या, हे हंड्रेड्स साठी असतात. त्यानंतर हे जे 2 बॉक्सेस असतात 10,000 आणि 1000 साठी असतात. हे जे 2 बॉक्सेस असतात ते 10 लाख आणि लाख साठी असतात. आता मला सांगा, इथे 2 लाख लिहिलेलं आहे. 2 लाख तर याचा अर्थ 02 झालं. 20 लाख असतं तर 20 असतं, करेक्ट. त्यानंतर 2000 म्हणजे 02, बरोबर. आणि त्यानंतर काहीच नाही, 122 275 वगैरे काहीच नाही. 2 लाख आणि त्यानंतर 2000 लिहिलेलं आहे. सो इथं 000 आले. तर याचा अर्थ काय? हा प्रश्न आता याला बॉक्स मधून बाहेर काढा, तो हा नंबर कसा होईल? 202000. हे त्याचा आन्सर असेल. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2021च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेला होता. आता याचे आन्सर्स बघा. याचे आन्सर्स आहेत जे आपल्या ऑप्शनशी मिळतं जुळतं आहे, ते आहे ऑप्शन नंबर सी. आता फक्त याच्या पुरतं मर्यादित न राहता हे ज्या 3 ऑप्शन आहेत यांना अक्षरामध्ये कसं लिहेल हे पण मी तुम्हाला सांगतो. हे आहे 20,200 कारण 20,200. हे आहे 2,02,000 म्हणजे 2,02,000 आणि हे ऑप्शन आहे 22,000 22,000. आता हे कसं झालंय काय झालं यासाठी आपण आमच्या क्लासेसचे अपलोडेड जे व्हिडिओ आहेत युट्यूबवरती ते तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न जो की आहे 2009 मध्ये विचारलेला, आतापर्यंतचा मला वाटतं सगळ्यात ट्विस्ट असणारा हा प्रश्न आहे, कारण 5वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत हा थोडासा अवघड प्रश्न आहे. खूप जास्तही अवघड नाही, ज्याने डोकं लावलं त्यासाठी सोपं आहे, परंतु तुमच्याकडून एवढी एक्सपेक्टेशन असणं हे योग्य आहे असं मला वाटतं. चला, प्रश्न असा आहे की सम ऑफ डिजिट्स ऑफ 2 डिजिट नंबर इज 11. When 27 is added to the number, we get number with digits interchanged. Find the number. म्हणजेच एक 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज आहे 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात, तर ती संख्या कोणती? आता प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. ज्यांना नाही समजला त्यांना मी सांगतो. एका संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे नेमकं काय? आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. 14. समजा ही एक संख्या मी घेतली, तर 14 संख्येमध्ये कोणते कोणते अंक आहे? 1 and 4. आता 1 and 4 ची बेरीज किती होते? 5. दॅट्स इट. क्लिअरली, म्हणजे एका संख्येमध्ये जे 2 डिजिट्स वापरले गेलेले आहे त्या संख्यांची बेरीज. आता पहिला ऑप्शन आहे 83. 83 मध्ये 8 प्लस 3 किती येतं? 11. करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे 74. 74 मध्ये 7 प्लस 4 येतं 11. त्यानंतर सी ऑप्शन आहे 47. यामध्ये 4 प्लस 7 11च येतं. आणि चौथा ऑप्शन आहे डी 38. 38 मध्येही 3 प्लस 8 मिळून 11च येतं. आता त्यांचं काय म्हणणं आहे की त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की, एक्झाम्पल देतो मी, 83 मध्ये जर 27 मिळवले तर अंकांची स्थाने बदलतात, म्हणजे 8 3 ला येतो आणि 3 8 ला येतो. तर याचं उत्तर 38 व्हायला पाहिजे. जर हे उत्तर मॅच झालं तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट होईल. आता मला सांगा, 83 मध्ये कितीही मिळवले तर ती संख्या 38 होणार नाही, कारण 38 ही छोटी संख्या आहे. सो 83 मध्ये काही ऍड केलं तर ती संख्या 83 पेक्षा मोठीच होईल, छोटी होणार नाही. करेक्ट. त्यामुळे या कुठल्याही कंडिशन मध्ये 83 मध्ये 27 ऍड केल्यानंतर तर तुमचं उत्तर
38 तर येणारच नाही, त्यामुळं हे ऑप्शन पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर आला 74. 74 मध्ये जर 27 ऍड केले तर याचं उत्तर कमीत कमी 101 येईल, बरोबर. परंतु आपल्याला याचं उत्तर जर 47 आलं असतं तर आपलं उत्तर कुठेतरी करेक्ट असतं. सो ऑप्शन नंबर बी ही आपला चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर सी बघूयात. 47 प्लस जर 27 केलं तर याचा आन्सर काय येतं? 7 प्लस 7 14, कॅरी 1, 4 प्लस 2 6 प्लस 1 7. करेक्ट. जर 47 मध्ये 27 ऍड केली असता 7 आणि 4 ची प्लेस एकमेकांशी एक्सचेंज होतात, त्याचा अर्थ 47 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. राहता राहिला जो 38 आहे यालाही आपण एकदा चेक करून बघूयात. 38 प्लस 27, 8 प्लस 7 8 प्लस 7 होतं 15, कॅरीला 1 आला, 3 प्लस 3 6. सो हे आन्सरही चुकीचं आहे. सो ऑप्शन नंबर डी ही चुकला आहे. तो आपलं करेक्ट आन्सर आहे 47. आशा आहे हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. थोडासा किचकट आहे परंतु समजला असेल ही नक्की अपेक्षा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. The difference between the greatest and smallest 6-digit number formed by using all the digits 0, 4, 6 and 8. आता आपल्याला अंक दिलेले आहेत 4च, आपल्याला डिजिट्स दिलेले आहेत 4 आणि आपल्याला असं विचारलं की हायेस्ट, लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. आता आपण एक काम करूयात. सध्या 4 डिजिटचा हायेस्ट नंबर म्हणजे लार्जेस्ट नंबर फॉर्म करूयात. 4 डिजिटचा लार्जेस्ट नंबर फॉर्म करण्यासाठी 0, 4, 6 आणि 8 याला आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहूयात, म्हणजे 8614. हा झाला लार्जेस्ट पॉसिबल नंबर, बट हा आहे 4 डिजिटचा. आता आपल्याला 8 डिजिटचा करायचा आहे. त्यामध्ये रिपिटेशन अलाउड आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, अंक पुनरावृत्ती होऊ शकते. ठीक आहे. तर इथं आपल्याला असे 2 अंक ऍड करायचे, त्यानंतर तो 6 डिजिटचा होईल. करेक्ट. तर इथं आपण तुम्ही 6ही ऍड करू शकता, 4ही ऍड करू शकता, 8ही ऍड करू शकता. पण कोणत्या नंबरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त होईल? करेक्ट. 8 जर लिहिला तर नंबरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त होईल. So the largest number is 888640. आता जसं की सर्वांना माहित आहे की स्मॉलेस्ट डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म करण्यासाठी आधी आपण स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म करू. स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर जर फॉर्म केला तर तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहावं लागेल, म्हणजे 0, 4, 6, 8. हे तुम्हाला समजलं असेलच. परंतु 0, 4, 6, 8 हा नंबर 4 डिजिटचा नसून हा 3 डिजिटचा आहे. करेक्ट. कारण 0, 4, 6, 8 म्हणजे 468. 468 हा 3 डिजिटचा नंबर आहे. त्यामुळे जेव्हा स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा असतो तेव्हा 0 हा नेहमी सेकंड पोझिशनला ठेवायचा. 4068 हा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आहे. परंतु आपल्याला आता काय करायचं आहे? आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. तर आता आपल्याला होईल तेवढे छोटे नंबर्स तिथे टाकायचे आहेत. इकडे जर टाकले 0, जर इथं टाकला तुम्ही तर इथं हा होईल 4,06,800. परंतु आपल्याला स्मॉलेस्ट फॉर्म करायचा आहे, तर 0 आपण इथंही नाही टाकू शकत. इथं टाकले तर हा 4 डिजिट नंबर राहील, म्हणजे आपल्याला 0 इथं टाकता येईल. सो आपला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर, 6 डिजिट नंबर तयार काय होईल? 400068. सो नाव आपल्याला त्यांनी विचारलंय की या दोघांमधला फरक आहे. फरक म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचंय किंवा मायनस करायचंय. 0 - 8 2, कॅरी 1. 4 - 7 नाही होऊ शकत, म्हणजे 14 - 7 किती झाला? 7. ठीक आहे. 6 - 1 1, 6 - 1 5, 8 - 0 8, 8 - 0 8 आणि 8 - 4 4. सो 488572 हे आपला आन्सर आहे. बघूयात ऑप्शन कोणता मॅच करतो का. सो 488572 ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2015च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेला होता. त्यानंतर आपला हा आजचा चौथा प्रश्न. द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज. आता तुम्हाला एक विचारायचंय, ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कोणते आहे? तर मी तुम्हाला सांगतो. इथं बघू शकता तुम्ही की ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर आहे 1000, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे 10,000, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर 1000, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर 10,000, ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर 9,999 and greatest 5 digit number is 99,999. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? आपल्याला प्रश्न विचारला आहे द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. सो आपल्याला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे 99999 आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आहे 100000. सो
99999 मायनस 10,000 जर केलं असतं तर आपलं उत्तर येईल 9 जसल्या तसा 9 जसल्या तसा 9 जसल्या तसा 9 जसल्या तसा 9 minus 1 8. सो दिस विल बी आवर आन्सर 8 आणि त्याच्यानंतर 9 4 टाइम्स. सो याचा ऑप्शनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. हा प्रश्न JNVST 2013 मध्ये विचारला गेला होता. सो नाउ लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 5. Smallest 5-digit number using is the digit 64120 is 64210 यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या आहे. किमान म्हणजे लहानात लहान. आता 64210 हे सगळे जे नंबर आहेत ते ऑलरेडी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. म्हणजे जर हा नंबर फॉर्म केला तर हा आपला लार्जेस्ट पॉसिबल नंबर होईल. बट आपल्याला त्यांनी किमान विचारलाय. किमान म्हणजे स्मॉलेस्ट. तर आपल्याला यामध्ये काय करावं लागेल? 0 1 2 4 6 असं जर आपण लिहिलं तर हा स्मॉलेस्ट आहे, करेक्ट आहे. बट हा नंबर 4 डिजिटचा झाला. किती डिजिटचा झाला? 4. आपल्याला 5 डिजिटचा करायचा आहे. तर आपल्याला जशी कंडिशन माहित आहे, आपल्याला 0 जो आहे तो सेकंड पोझिशनवर घालावा लागेल. सो आपला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय येईल? 10246. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सो लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 6. किमान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी संख्या यातील फरक किती आहे? म्हणजे द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता मी तुम्हाला तो टेबल दाखवलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर आपल्याला एक चेक करायचं आहे. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर काय आहे? 1 आणि त्याच्यावरती 5 शून्य. आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर आहे 9999. यातला डिफरन्स विचारलाय. सो आपण सरळ सरळ सबस्ट्रॅक्शन करू शकतो. 10 minus 9 1, 10 minus 10 0, 10 minus 10 0, 10 minus 10 0, carry 1, 10 minus 1 9, 1 minus 1. सो आवर आन्सर विल बी 9 त्यानंतर 3 0 आणि 1 म्हणजे 90,001. सो याचा आन्सर आपलं येतंय ऑप्शन नंबर सी. करेक्ट आहे. चला, आशा आहे तुम्हा सगळ्यांना हे समजलं असेलच. चला पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 7. Which of the following smallest 4-digit number formed using the digits 9 in its tens place? ओके. सो आपल्याला एक आहे, आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. आणि त्यांनी कंडिशन काय दिली की आपला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर जर फॉर्म करायचा असेल तर आपण 4 छोट्यात छोटे अंक वापरू. म्हणजे 4 स्मॉलेस्ट डिजिट वापरू आपण. आपले 4 स्मॉलेस्ट डिजिट कोणते आहेत? 0 1 2 आणि 3. हे स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आपले आहेत. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलंय की कंडिशन एक दिली की 9 हा नेहमी 10th पोझिशनवरच पाहिजे. चला आपण इथं मग त्याला 10th पोझिशन देऊ. आता राहिलं काय? आपल्याला 3च अंक वापरता येतील. कारण 9 तर फिक्स करून टाकला त्यांनी. तर आपण त्यातही छोट्यात छोटे अंक वापरू. म्हणजे 3 ला आपण कॅन्सल करून टाकू. आता हे 3 छोटे राहिले. आता यामध्ये तुम्ही कसं बनवू शकता? 0 1 9 आणि 2 असं लिहू शकता. करेक्ट आहे. परंतु 0 ला तुम्ही कधीच हायेस्ट प्लेसवर नाही ठेवू शकत. तसं जर ठेवलं तर हा नंबर किती अंकी होईल? 3 अंकीच होईल. म्हणून 0 ला तुम्ही इथं वापरा. सो आवर आन्सर विल बी 1092. स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. आता तुम्ही इकडे या. आपला ऑप्शन नंबर ए आहे करेक्ट. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2017 मध्ये विचारला होता. आता यामध्ये ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांनी बाकीचे 3ही ऑप्शन चेक करू शकता. 1092 आणि 1290 यामध्ये मोठा कोण आहे? मोठा आहे 1290. सो दिस इज रॉंग. सो आता या दोघांमध्ये चेक करा. मोठा कोणता आहे? हाच आहे. सो दिस इज ऑल्सो रॉंग. आणि ह्या दोघांमध्ये चेक करा. मोठा कोणता आहे? हाच आहे. सो दिस इज ऑल्सो रॉंग. सो आपला आन्सर आहे 1092. आता दुसरी गोष्ट 5555 किंवा 5555 फिगर रिटर्न ऍज 2023 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो आपल्याला एक कंडिशन क्लिअर आहे. आपल्याला 1000 100 या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. 1000 आणि 100. आता आपल्याला एक क्लिअर आहे. 1000 इथं येतो, 100 इथं येतो, 10 इथं येतो आणि 1 इथं येतो. इथं 1000 येतात, इथं शतक येतात, इथं दशक येतात आणि इथं एकक येतात. ठीक आहे. आता मला सांगा 5000 इथं लिहिला, 500 शेचा शतक इथं आला, 55 या संख्येला असं लिहितात. सो आपलं आन्सर जे येईल ते 5555
5 आणि 5 असं येईल. सो ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. आता हे संख्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. या संख्येला वाचता येईल 5055, 5055. इथं 100च्या पोझिशनला 0 आहे म्हणून इथं 100च्या पुढं किंवा 100च्या पुढं काहीच येणार नाही. याचं वर्ड्स येईल 5505, 5505, कारण इथं दशक स्थानावर 0 आहे. याचा येईल 5550, 5550, आणि याचं उत्तर जे आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 5555. तर आशा आहे तुम्हाला हा प्रश्न समजला असेलच. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया. आता इथं विच सेट ऑफ नंबर्स इज ऑर्डर फ्रॉम द ग्रेटेस्ट टू लिस्ट. आता यामध्ये तुम्हाला विचारलं आहे की मोठ्याकडून छोट्याकडे संख्या कोणती गेली आहे. जेव्हा तुम्हाला एक सांगतो मी, जेव्हा मोठ्यातून छोट्याकडे जायचे असेल तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले ही किती अंकांची संख्या आहे, सगळ्या संख्या ज्या आहेत त्या 5 डिजिट्स नंबर आहेत. आशा करतो सगळ्यांना समजलं असेल 5 डिजिट्स नंबर म्हणजे काय. तर इथं 1st पोझिशन आहे, इथं 10th आहे, इथं 100 आहे, इथं 1000 आहे आणि इथं 10,000 आहे. करेक्ट आहे. सो 10,000ला आधी सगळ्यांना कम्पेअर करा. इथं आपण हा नंबर लिहूया 8142 ठीक आहे. त्यानंतर 1671637 त्यानंतर 8234 आणि त्यानंतर 63178. आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय, कमाल ते किमान म्हणजे सगळ्यात मोठी ती सगळ्यात छोटी. आता पहिले तुम्ही 10,000 पोझिशनला कम्पेअर करा किंवा याच्याशी जुळवणी करा. तर सगळ्यात छोटा अंक कोणता दिसतोय तुम्हाला? 1 म्हणजे हा सगळ्यात छोटा, म्हणजे हा सगळ्यात लोएस्ट म्हणजे 4 नंबरचा अंक आहे. त्यानंतर आहे 8 आणि 8 दोन्ही सारखेच दिसत आहेत, त्यानंतर 6 आहे म्हणजे हा 3rd पोझिशनला आला. आता या दोघांमध्ये 8 सेम आहे तर इथं कम्पेअर नाही करता येणार, तर 1000 पोझिशनला या. इथं 1 येतोय, इथं 2 येतोय म्हणजे हा झाला लहाना, म्हणजे याला येईल 2nd पोझिशन, सॉरी 2nd पोझिशन, आणि याला येईल 1st पोझिशन. आता आपल्याला सांगण्यात आलं आहे की मोठा ते लहान असं आपल्याला लिहायचं आहे. तर मोठा नंबर कोणता आहे? 82,341. त्यानंतर 2nd पोझिशनला कोणता येईल? 81,427. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या पोझिशनला कोणता येईल? 63,178 आणि चौथ्या पोझिशनला काय येईल? 16,378. आता सगळे ऑप्शन चेक करण्यासाठी एक गोष्ट ध्यानात ठेवा, 16,378 हा जिथं सगळ्यात लास्टला असेल तो ऑप्शन आपला मॅच करेल. तर 16,378 तुम्ही चेक करू शकता. रॉंग. इथे 13,007 हा सगळ्यात छोटा आहे. माफ करा, ते काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे प्रश्न देणाऱ्यांकडून. तर इथं 16,000 किंवा इथं 6 जरी असता तरी ही सगळ्यात छोटी संख्या झाली असते. सो ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे. इथे बघा 3rd आणि 4th दोघांचाही सेमच होईल जर इथे दोघांनाही 16 केलं तर, परंतु इथे नंबर चेंज झालेला आहे. 82 हा मोठा आहे, सो हा जर इकडे असता तर हे ऑप्शन करेक्ट असतं. सो ऑप्शन नंबर डी हा प्रश्न 2015 मध्ये विचारला गेलेला आहे. चला आता आपण प्रश्न नंबर 10 बघूयात. पहिल्या 4 प्राईम संख्यांची बेरीज किती आहे? पहिल्या 4 प्राईम संख्या कोणत्या आहेत? सगळ्यांना माहित आहे. पहिली प्राईम संख्या आहे 2, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 7. पहिल्या 4 प्राईम संख्यांची बेरीज जर तुम्हाला करायला सांगितली तर याचं उत्तर काय येईल? 2 + 3 होतं 5, 5 + 5 होतं 10, 10 + 7 होतं 17. आशा आहे तुम्हाला समजला असेल. हा प्रश्न 2021 मध्ये विचारला आहे. 17 ऑप्शन कुठे दिसत आहे का? ओके. ऑप्शन नंबर डी 17 इज द करेक्ट आन्सर. आता प्रश्न क्रमांक 11. हा प्रश्न 2014 मध्ये विचारलाय आणि हा प्रश्न जो आहे तो आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये एकदम सगळ्यात वेगळा आहे. त्यामुळे याला मी बोनस प्रश्नामध्ये ठेवलेला आहे. तर याचं उत्तर कसं काढायचं? त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय झेड यांच्या क्रमश किमती लिहा. म्हणजे जर if the sum of the numbers written in each row, column and diagonal is the same, then the values of x, y and z respectively are. आता यांचं असं म्हणणं आहे, चला मी तुम्हाला समजण्यासाठी हा टेबल एक्सप्लेन करतो. यांचं असं म्हणणं आहे की 1, 2 आणि 3 यांची जी सम आहे
समजा आपण याला एस धरूया समजा. तर ह्या 3 संख्यांची समाई एसच असली पाहिजे, ह्या 3 संख्यांची समाई एसच असली पाहिजे. हे असं जरी करा, असं जरी करा आणि असं जरी करा आणि डायगोनली जरी केलं तर या सगळ्यांची सम सेमच असली पाहिजे. आता आपल्याला एक उदाहरण तर दिसतंय. हे असे आपल्याला रो शोधायचे आहे ज्यामध्ये तिन्ही डिजिट्स दिसत आहेत. आपण जर ही रो पाहिली पहिले, सो 8+3 किती होतं? 11. 11+4 15 होतं. म्हणजे आपल्याला एक गोष्ट तर क्लिअर झाली की प्रत्येक प्रत्येक ठिकाणची सम किंवा प्रत्येक अंकांची सम ही किती व्हायला पाहिजे? 15च व्हायला पाहिजे. करेक्ट आहे? प्रत्येक अंकांची सम 15च व्हायला पाहिजे. आता मला सांगा 8 प्लस 1 किती झालं? 9. 9 मध्ये किती ऍड केले असता 16 येईल? 9 मध्ये किती ऍड केले असता 15 येईल? तर x ची किंमत आपली 15 मायनस 9 होईल. याचा आन्सर होईल 6. ठीक आहे. आता मला सांगा असं असं आणि असं करून बघूया आपण. 1 प्लस 9 होतं 10. 10 मध्ये किती ऍड केले असता 15 येईल? तर y ची किंमत आहे 15 मायनस 10 5. बरोबर. सो 1 इथं बघाल 1 प्लस 5 6 प्लस 9 15 होतं. y ची किंमत 5 आली. आता z x ची किंमत इथं तुम्हाला इथं आता याला असं बघा, असं बघा. x ची किंमत तुम्हाला भेटली आहे पहिले 6. सो 6 प्लस 2 किती होतात? 8. 8 मध्ये काय ऍड केल्यानंतर 15 येईल? सो z इक्वल्स टू 15 मायनस 8 इक्वल्स टू 7. सो आपल्या x, y आणि z यांच्या क्रमश किमती 6, 5 आणि 7 असतील. आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल. आता याच्याशी मिळता जुळता आन्सर कोणता आहे? सो आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. हे तुम्हाला दिसत असेलच. हा प्रश्न 2014च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत आलेला आहे. आशा आहे मी सांगितलेले तर्क आणि जे अनुमान आहेत ते तुम्हाला समजले असेल. माझ्याकडून एखादी चूक जर झाली असेल तर एक्सपेक्ट करतो की तुम्हाला तेवढे तुम्ही समजून घ्यालच. कन्सेप्ट समजून घ्या. उत्तरामध्ये कुठं चूक होऊ शकते मला कळतंय, परंतु कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला काहीच समजायला प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला यामध्ये काहीही अडचण येत असेल किंवा कुठलाही प्रश्न अडत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आमचे मोबाईल नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेले दिसत असतीलच. So we request you to comment if any problem, and thank you for watching our video, and all the best for your bright future, and best of luck for selection in Jawahar Navoday Vidyalaya entrance test. Thank you very much.